अशोक पाटील नरपड, गिरीश गणपत राऊत जे आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होते उद्घाटनासाठी सालवड, पुष्कर महेश पाटील HDFC अर्गन LIC नरपड, त्यानंतर हेमा पुरव कमारे हेमा कॅटर्स यांकडून आपल्याला जी मॅन ऑफ द सिरीजची सायकल आलेली आहे. त्यानंतर समीर दिनेश राऊत सालवड विजेता उपविजेता संघासाठी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर हितेश प्रदीप पाटील पंचाळी RMC, मंगेश पुरव कमारे पृथ्वी बिअर शॉप, त्यानंतर विनीत प्रतिभा प्रभाकर पाटील वरोर, त्यानंतर आपण पाहतोय अंकित राऊत पुष्पा राऊत माहीम अन्नपूर्णा कॅटर्स, सुरेंद्र राऊत ओमकार इंजिनिअरिंग एंटरप्राइजेस, उत्पल दिवाकर पाटील नरपड इंजिनिअरिंग फ्लोवर, त्यानंतर आपण पाहतोय वल्केश सीताराम राऊत आणि लतेश सीताराम राऊत नरपड मनवाज व स्पर्श आपण पाहतोय संघ मालक आहेत. त्यानंतर राहुल प्रकाश पाटील टेंबोडे आत्ताच त्यांची या ठिकाणी भेट आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने ते उपस्थित झाले या स्पर्धेसाठी. गटनेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नगर सेवक म्हणून आपण पाहतोय कार्यरत आहेत. त्यानंतर श्री प्रमोद राऊत आणि अनिकेत राऊत अल्ल्याली आई एकविरा एंटरप्राइजेस, तसेच सुचेता सचिन पाटील नरपड, त्यानंतर श्री केशव शंकर राणे मालाड, त्यानंतर आपण पाहतोय नैनित राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी विनंती करतोय त्यांचं देखील यथोचित स्वागत केलं जाईल. आणि अंकित राऊत यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. तर या निखिल आपण मॅन ऑफ द मॅच ठरतायत. भोजनाची व्यवस्था या ठिकाणी नक्कीच काउंटर ओपन झालेला आहे. प्लीज खेळाडूंना विनंती असेल की आपण भोजन करून घ्यायचं आहे. जे दोन संघ खेळतायत त्यांना थोड्या विश्रांतीनंतर जेवण दिलं जाईल, परंतु इथून जेवणाचे काउंटर चालू आहे. निखिल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या जाऊया निखिलकडे. निखिल खूप चांगली खेळी, एक चॉईस प्लेअर म्हणून आज संघाकडून खेळतोय आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर लतीश राऊत या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांना एक तुम्ही आनंदाची बातमी दिली, तुम्ही संघ जिंकलायत. काय म्हणतील आजची खेळी तुझी कशी राहिली? जबरदस्त खेळी राहिली आणि त्याबद्दल काय म्हणशील? खेळी चांगली झाली, तरी पण मला वाटते आम्ही धावसंख्या थोडी कमी केली, कारण जसं 3 ओव्हर 35 होते त्यानंतर आमचा स्कोर फार कमी झाला. आणि बॉलिंगमध्ये पण आम्हाला असं चान्स होता की आम्ही त्यांना 30 रनपर्यंत रिस्ट्रिक्ट करू शकत होते, तरी पण आमच्या थोड्या चुका झाल्या, तरी पण नेव्हर माइंड की आम्ही जिंकल्या तरी चांगला आनंद वाटतो. आज तुमच्या डोक्यावर कॅप दिसते. खऱ्या अर्थाने जर पाहिलं ऑनरने उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तुमच्यासाठी केलेली आज धडपड पाहायला मिळते, कारण की ॲडिडासची कॅप आपल्याला पाहायला मिळतोय. आणि काय म्हणाल आपल्या ऑनर बद्दल? मी लतेश राऊत यांचा आभार मानतो की त्यांनी आपल्या सगळ्या टीम मेंबरसाठी ही कॅप उपलब्ध करून दिली. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट खेळीसाठी तुला शुभेच्छा असतील. जाऊया मॅचकडे. इन गोईंग मॅच चालू आहे. पुन्हा एकदा ऐकूयात राहुल सरांना. थँक्यू व्हेरी मच संतोष पाटील सर. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे सामना क्रमांक 4ला सुरुवात होताना पाहायला मिळते. पाटील सेना केळवे आणि आई एकविरा एंटरप्राइजेस अल्ल्याळी अशा दोन संघादरम्यान हा सामना. तर दोन्ही संघाची 12 मॅन कंपल्सरी आहे येणं आमच्या कॉम बॉक्स मध्ये. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल 1 आणि तिसरा बॉल ही चौकार. 3 बॉलमध्ये 9 धावा आल्यात. 3च्या सरासरीने प्रति बॉल या धावा येताना पाहायला मिळाल्यात. नैनितजी देवेंद्र राऊत सरांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचा आपण करूया यथोचित सनातन सन्मान. आदरणीय दीपेजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी करायचंय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आपण या ठिकाणी जोपासतोय. साहेब आपल्या वाडवल प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. पहिला चौकार, दुसरा 1, तिसरा चौकार, चौथा 1, 4 डिजिट OTP 4141 या 4 बॉल नंतर पाहायला मिळतोय. 5वा बॉल पुढे येऊन स्टेप आउट झालेत अनिकेत राऊत यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत राऊत हे फक्त नाव नाही तर हे ब्रँड आहे. अनिकेत राऊत हे नाव नाही तर पालघरकरांसाठी इमोशन्स आहे, हे देखील आपण पाहिलंय. पालघरचं क्रिकेट पुढे जावं
यासाठी मात्र ते नेहमीच क्रिकेट खेळत असतात, क्रिकेटपटूंना सहकार्य करत असतात. त्यांच्या संकल्पनेतून PTPL ही स्पर्धा देखील पाहायला मिळाली. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग. पुन्हा गोलंदाज सज्ज होताना याही वेळेस चांगला बॉल पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर आपण चेक केली तर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 10 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 1 झालाय कंप्लीट. डबल डिजिट हे स्कोरबोर्ड पाहायला मिळालाय. या ठिकाणी जेवण उपलब्ध आहे. प्लीज प्रत्येक संघ मालकांना, संघ खेळाडूंना विनंती असेल की आपण इथून जेवण कलेक्ट करायचं आहे. विनंती असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. 10चा आकडा समोर आला की लगेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण येते. हा 10 नंबर जो आपण पाहू शकाल तो रिझर्व ठेवला PCCI ने आणि आता मात्र जे नवीन क्रिकेटपटू येतील त्यांना 10 नंबर जर्सी क्रमांक मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी पहिला बॉल चांगल्या पद्धतीने फॉलो केलं होतं. हार्डलेनचा वापर केला गेला या बॉलवरती. कौस्तुभ राऊत यांना आपण पाहू शकाल. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. योग्य पद्धतीने हे 2 चेंडू पॉवर प्लेच्या बंधनामध्ये माइंडसेट सेट करताना पाहायला मिळतात. हे गोलंदाज कमी धावा देणं, विकेट घेणं हे नेहमीच हेतू उद्देश म्हणून पाहिले जातात हे गोलंदाजाचे आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालंय. सर्व संघ मालकांनी जेवण आलेलं आहे, जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. दत्तात्रय पाटील साहेब पंचाळी गावातील हे कनमोल रत्न अध्यक्ष आहेत. वाडवल मैत्री संघ आणि अथांग परिश्रम घेताना पाहायला मिळत आहेत. आपला समाज एकत्रित यावा. क्रिकेट फक्त निमित्त आहे. सर्व क्रिकेट रसिकांना एकत्रित गुंफून मात्र या क्रिकेटच्या सामन्यातून एकत्रित यावे हाच त्यांचा प्रामाणिक हेतू उद्देश आहे. याही वेळेस हे चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय एक गोलंदाज म्हणून कौस्तुभ राऊत यांचं. ज्याप्रमाणे ते गोलंदाजी करतायत 4 बॉल मध्ये त्यांनी फक्त 1च धाव खर्च केलेली आहे आणि धावसंख्या आहे 11 स्कोर बोर्ड वरती. अनिकेत राऊत यांना पण पाहू शकाल फलंदाजी करताना. पॉवर प्लेच्या माध्यमातून 10 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड झालेत आणि हा 11वा बॉल घेऊन कौस्तुभ राऊत पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. ऑन साइडला चांगला फटका आहे. फिल्डर आहे डीप मध्ये. त्या ठिकाणी टिपला झेल आणि संपला अनिकेतजी राऊत यांचा खेळ. बिग विकेट डाऊन. विकेट क्रमांक 1. धर्मेश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. आता मात्र जबाबदारीने खेळावं लागेल. म्हणतात ना जीवनात त्रास त्यांनाच होतो जे नेहमी जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी घेणारे हे कधीच हरत नसतात. एकतर ते जिंकतात नाहीतर नवीन काहीतरी शिकतात आणि तीच भूमिका घेऊन येथून क्रिकेट खेळावं लागेल. कौस्तुभजी राऊत यांचा चांगला षटक आतापर्यंत पाहायला मिळालंय. 5 चेंडू मागे फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली आणि महत्वाचं विकेट त्यांनी मिळवलाय. आणि आता शेवटचा बॉल षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेचा अंतिम बॉल. धर्मेश पाटील फ्रेश लेग्स, न्यू मॅन, 1 डाऊन मॅन म्हणून त्यांना आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल कॉन्फिडंट फटका नाहीये. पुन्हा फिल्डर डीप मध्ये, परंतु यावेळेस हा झेल सुटला गेला. 2 धावा तर डेफिनेट आणि महत्वाचं म्हणजे जीवनदान मिळालंय. धर्मेश पाटील यांनी सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. हा झेल सुटला आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली 13. या अंकावरती फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात.
इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो ना कंजूस गोलंदाजी, तीच या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. इकॉनॉमिकल मेंटेन करणं आताच्या या फास्ट आणि स्मार्ट क्रिकेटमध्ये खूपच अवघड आहे, परंतु ते या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. चांगलं षटक मागील षटक पाहायला मिळालंय. येत्या काळामध्ये कमबॅक करावं लागेल फलंदाजांना. क्रिकेटचा खेळ म्हटला की हा खेळ आहे गोलंदाज आणि फलंदाजांचा. कधी कधी फलंदाज हवी ठरतात गोलंदाजावर, तर कधी कधी गोलंदाज हवी ठरतात फलंदाजावर. हेच पाहायला मिळतंय क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणूनच आज सर्वांचा आवडीचा खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ हा पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 पाहायला मिळते आणि मिडल ओव्हर म्हणून जे आपण पाहणार आहोत. चांगल्या पद्धतीने हा चेंडू होता, चांगला ड्राईव्ह केलं गेलं. एक धाव जरूर मिळाली या चेंडूवरती आणि या धावांची गती 14 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. शर्विल राऊत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. चांगल्या पद्धतीने यावेळेस देखील चेंडू होता आणि पुन्हा एकच धाव. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, हेच सांगतो ह्या गोलंदाज. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च करताना धावांची गती जाऊन पोहोचते धावसंख्या 15. त्यावेळेस कलात्मक स्ट्रोक क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट केलं बॉलने आणि थर्डमॅनला बॉल चाललाय 4 धाबींसाठी. चौकार 4. अग्री कोळ्यांची माई माऊल्यांची हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकवीर आईचं गीत या ठिकाणी आपण ऐकलं. डीजे विघ्नहर्ता यांच्या माध्यमातून. यावेळेस हा खराब बॉल आणि हा पहिला व्हाईट बॉल आतापर्यंत पाहायला मिळतो या इनिंगचा. धावांची गती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 20 रन्स, 20 धावा धाव फलकावरती. यावेळेस चांगला फटका आहे डीप मध्ये फिल्डर आणि हा झेल कंप्लीट. एक्स्ट्रा कव्हरला टिपला झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक 2. धन्यवाद डीजे. सन्माननीय बहुतेजी जयवंत पाटील साहेब पंचाळी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतोय की आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. आपलं वाडवळ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. माजी सरपंच ग्रामपंचायत पंचाळी सन्माननीय बहुतेजी जयवंत पाटील साहेब, आपल्यास विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक धाव्या चेंडूवरती मिळाली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 21 रन्स, 21 धावा धाव फलकावरती. चांगला बॉलचा प्रयोग पाहायला मिळाला. 7ची सरासरी आतापर्यंत आई एकवीर एंटरप्राइजेस अल्लाळी या संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करताना 2 गडी बाद 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे काळामध्ये आता मात्र टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. म्हणून म्हणतात ना की शर्यत वाहनांची असो किंवा मग आयुष्याची असो, यशस्वी तोच होतो जो योग्य वेळेवरती योग्य गिअर चेंज करतो. आणि आता टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल या फलंदाजांना. मागील ज्या काही गोष्टी झाल्या त्या आता विसरून चांगली सुरुवात करावी लागेल. म्हणून म्हणतात ना की जिंदगी को जीना आसान नहीं होता, आसान बनाना पड़ता है. कैसे कुछ सब्र करके, कुछ नजरअंदाज करके और बहुत कुछ पेशन्स करके. आणि पेशन्स तुमच्याकडे असेल तर लाईफ मध्ये तुम्ही काहीही अचीव करू शकता. मनात आलं ध्यानात आलं तर तुम्ही गाळणीमधून आणि चाळणीमधून देखील पाणी घेऊन जाऊ शकतायत. परंतु त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल, प्रतीक्षा करावी लागते. क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलते, परंतु त्यासाठी मात्र तुमचं नियोजन योग्य असावं.
कस्तुरजी राऊत यांची गोलंदाजी जणू काही खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलेली आहे अशा प्रकारची गोलंदाजी करतायत. पुढील बॉल. फलंदाज मेहनत करतायत परंतु मेहनतीला मात्र फळ मिळत नाहीये. पण म्हणतात ना की मेहनत करून सुद्धा जर यश मिळत नसेल तर आपला मार्ग बदला सिद्धांत नाही. कारण झाडे जी असतात ती प्रतिवर्षी आपली पाने बदलतात, मुळे नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. पुढील बॉल फटका फसलाय. विकेट किपर सज्ज आहेत आणि हा झेल ते सोडणार नाहीयेत. आणखीन एक विकेट, फॉल ऑफ दी विकेट. सन्माननीय प्रफुल्लजी पाटील साहेब उमरोळी पीपी साहेबांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थान बनवायचंय. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वळवळ प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पंचायत समिती अधिकारी आहेत सन्माननीय प्रफुल्लजी पाटील साहेब. ते आपण यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी करणार आहोत आणि त्याकरता मी विनंती करतोय कांचनजी राऊत साहेब आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बहुतेजजी जयवंत पाटील साहेब पंचाळी माजी सरपंच, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. क्रिकेट या खेळावर साहेबांचं नितांत नितांत प्रेम राहिलंय आणि क्रिकेटसाठी सर्व काही गोष्टी ते साध्य करतात. असे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थात सन्माननीय बहुतेजजी जयवंत पाटील साहेबांचं आपण करूया वाळवळ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं आपण करूयात कांचनजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते हार्दिक हार्दिक स्वागत. गेस्ट इज गॉड ही भूमिका आपण या ठिकाणी बजावतोय. यावेळेस आपण पाहत आहेत कांचनजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान सन्माननीय बहुतेजजी जयवंत पाटील साहेब पंचाळी ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय प्रफुल्लजी पाटील साहेब उमरोळी उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि पंचायत समिती अधिकारी आहेत. आणि मी पुन्हा विनंती करतोय सन्माननीय कांचनजी राऊत साहेब आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रफुल्लजी पाटील साहेब पीपी या नावाने चित परिचित आहेत आणि प्राईड ऑफ उमरोळी आहेत अशा साहेबांचं आपण करूया यथोचित सनातन सन्मान. मुख्य व्यासपीठावरती आपण करतायत प्रफुल्लजी पाटील साहेब पंचायत समिती अधिकारी सन्माननीय बहुतेजजी जयवंत पाटील साहेब माजी सरपंच पंचाळी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेने. 26 धाबा फलक्यावरती आहेत आणि आता शेवटचं आणि अंतिम षटक जरूर संकटामध्ये सापडलाय हा संघ. परफेक्ट या ठिकाणी आपण पाहू शकाल 17 मिनिटांमध्येच या ठिकाणी 4 षटक परिपूर्ण झालेत. आता हे टाइमर प्रत्येक मॅचला लागेल याची नोंद घ्या. जे कॅप्टन आहेत 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक परिपूर्ण करावी लागतील आणि हे डिसिप्लिन आहे. म्हणून मी उल्लेख केला होता की या स्पर्धेचं दुसरं नाव काय आहे तर ते आहे डिसिप्लिन प्रीमियर लीग आणि ते या ठिकाणी आपण पाहू शकाल. शेवटचं आणि अंतिम षटक. पहिलाच बॉल फुलटोस आहे. यस पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय बीमर चेक करण्यासाठी. संतोष पाटील सर या ठिकाणी ऑलराऊंडर आहेत आणि मास्टर माइंड आहेत हे देखील आपण पाहिलंय. ते मैदान त्यांच्या आवाजाशिवाय अपूर्ण वाटतं. या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होते तेव्हा तेव्हा नो बॉल आहे हे सांगितलंय पंचांनी आणि पुढील बॉल हा फ्रीडचा बॉल पाहायला मिळेल. आता मात्र कुठेतरी संधी मिळते फलंदाजाला. मोठा फटका तुम्ही खेळू शकतायत. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळालाय.
प्रथमेश पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी. माहीम डेट ओव्हर मध्ये अंतिम षटक. यावेळेस आपण पाहिलं तर बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. खेळायचं होतं ते म्हणजेच स्क्वेअर लेग कडे आणि तदनंतर हा चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी. चौकार आला या बॉलवर आणि या 4 धाबेने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. भावनेश पाटील आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 32 धाव फलकावरती आहेत. संघर्षाचा चौकार म्हणावा लागेल, ज्याप्रमाणे आतापर्यंत हा संघ आई एकवीरा एंटरप्राइजेस अल्लाळी, दुसऱ्या बाजूने पाटील सेना केळवे. अतिशय चांगलं क्रिकेट या दोन्ही संघाने खेळलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकामधील पुढील बॉल घेऊन गोलंदाज पूर्ण सज्ज होतोय. डेट बॉल पंतांनी सांगितलं. यावेळेस OUT विकेटचं बटन ऑन बिहाइंड हा विकेट पाहायला मिळालाय. विकेट डाऊन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय कुशल राऊत फलंदाजी करण्यासाठी या 6व्या क्रमांकावरती. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 32 धाबा. शेवटचा आणि अंतिम षटक जिथे भावनेश सुशील पाटील गोलंदाजी करतोय. पुढील बॉल पुढे येऊन स्टेप आउट झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लो स्कोरिंग कडे वाटचाल होताना पाहायला मिळते या मॅचची, ज्याप्रमाणे आतापर्यंत हा सामना पाहायला मिळतोय. परंतु आताच्या क्रिकेटमध्ये कुठलीच टोटल छोटी मोठी नसते, कारण छोटी टोटल डिफेंड होते आणि मोठी टोटल चेज होते. मोठी टोटल आपण पाहिली होती जी अंडर 19 वर्ल्ड कप आयुष म्हात्रे आणि टीमने बनवली गेली. 411 धावा जो रेकॉर्ड पाहायला मिळाला अंडर 19 मध्ये. आणि भारताने हा 6 वेळा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला गेला, जी सुरुवात मोहम्मद कॅप अँड टीमने केली होती 2000 साली. तदनंतर 2008 मध्ये विराट प्रेम कोहली, 2012 मध्ये उन्मुख चन यांना आपण बघितलं. तदनंतर 2018 मध्ये पृथ्वी शॉ, 2022 मध्ये यश विजय धूल आणि तदनंतर 2026 मध्ये आयुष म्हात्रे. काल पालघरकरांची दिवाळी म्हणून पाहायला मिळाली. काल सेलिब्रेशन खूप काही सांगून गेलं. संपूर्ण वसई विरार नाला सोपाऱ्यामध्ये. यावेळी चांगला फटका शफल होऊन बॉलला पाठवलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहेत, स्टॉप करतील का बॉल? यस, पायाचा योग्य वापर केला गेला आणि हा चेंडूला थांबवलाय. 3 धावेचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय, परंतु तो असफल राहील. 2 धावा मिळतील आणि बॅटर या ठिकाणी आउट होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली, जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वरती. 36 धावा आणि 37 धाव्यांचं लक्ष हे ठेवण्यात आलंय. छोटी टोटल आहे, परंतु छोटी आणि मोठी हे क्रिकेटमध्ये असं काहीच नसतं. त्याला टॉस साठी यायचंय. जो पुढील सामना क्रमांक 5 आहे. राजे शिवछत्रपती क्रीडा संघ उमरोळी टीमचे कॅप्टन आणि हितेश RMC पंचाळी टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी यायचंय. चला, 2 कॅप्टन आपण टॉस बॉक्स कडे यायचंय. त्या ठिकाणी सन्माननीय संतोषजी पाटील सर जॉईन होतील. अतिशय चांगले समालोचक आणि चांगले व्यक्तिमत्व आहेत. प्रत्येकाला समाविष्ट घेऊन चालणारे, ज्यांच्यामध्ये साखरेचा गोडवा आहे मुखामध्ये, असे व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. वाईस ऑफ उमरोळी एक चांगले क्रिकेटपटू आहेत आणि चांगले क्रिकेट ते खेळतात, चांगलं समालोचन करतात. क्रिकेटची प्रचंड आवड आहे. एक चांगले आयोजक देखील आहेत. असं अष्टपैलू नेतृत्व अर्थात संतोषजी पाटील सर. हे आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. राजे छत्रपती क्रीडा संघ उमरोळी वर्सेस हितेश RMC पंचाळी. दोन्ही संघाचे कर्णधार या आणि
लतीशजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूयात यापुढील मॅचचा टॉस. यस सर, आपलं स्वागत आहे. टॉस बॉक्स आपण पाहतोय कम्प्लिटेड सोलर सोल्युशन इकोटेच आपल्याला पाहायला मिळते. निखिल साबे यांच्याकडून आपल्याला हा जो टॉस बॉक्स आहे ते स्पॉन्सर्स आहे. या स्पर्धेमध्ये दोन संघांना मी आमंत्रित करीन पुन्हा एकदा. नेक्स्ट मॅच चला उमरोळी संघ आणि दुसऱ्या बाजूला हितेश आर्यमसी पंचाळी संघ कर्णधार या आपण. चला विशाल या आपण टॉस साठी यायचंय. विशाल पाटील आणि उमरोळी संघाचा कर्णधार सुयोग या आपण. उमरोळी संघाचा कर्णधार सुयोग. या टॉस करणार आहोत. सुयोग सर लवकर या प्लीज. आणि विशाल पाटील कॉइन स्पिन केलं जाईल. आपण पाहतोय आदरणीय लतीशजी राऊत सरांच्या शुभ हस्ते. इट इज अ कॉल अँड यस इट इज अ हेड आलाय का? हेड आलाय. आपण पाहतोय विशाल पाटील टॉस जिंकतोय. विशाल तू जिंकलाय. यस सुयोग आपण पाहतोय टॉस जिंकलाय. पहिली मॅच आपण लॉस केलाय. ही मॅच खूप महत्वाची असेल कारण की इथे आरामशी संघ जर पाहिलं तर पहिली मॅच त्यांनी विन केलेली आहे. तर काय म्हणतील ह्या मॅच कडे तुम्ही थोडेसे प्लॅनिंगने खेळावं लागेल. नक्कीच खूप प्लॅनिंग किंवा आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं तुमचा संघ मालक आणि संघाने ठेवलेली तुम्हाला जी जिम्मेदारी दिली या जिम्मेदारीला तुम्हाला पार पाडावं लागेल. काय म्हणतील संघ मालक, काय चर्चा झाली तुमच्यात? त्यात ही चर्चा आहे की आता पहिली मॅच आम्ही गमावलेली आहे. ह्या मॅचमध्ये पुन्हा कमबॅक करून व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न असेल आमचा आणि मॅच विजयी होण्याचा प्रयत्न असेल. जाऊया विशाल. पहिली मॅच तुम्ही जिंकलात. कॉन्फिडन्स लेवल अजून वाढलेली आहे. ही मॅच देखील जिंकायचा प्रयत्न करेन. टॉपवर राहण्यासाठी तुम्हाला प्रयत्न असणार आहे. तर काय म्हणतील याबद्दल? 50+ स्कोर बनवू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. तर ते दादा अगदी दोन शब्द तुमचे देखील ऐकण्यात मनोगत व्यक्त या स्पर्धेबद्दल. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज तुम्ही संघ मालक आहेत पण तो आज जी मुलं खेळतायत काय म्हणतील, काय मेसेज द्याल तुम्ही? खरंच अतिशय सुंदर असं नियोजन आहे. सलग आपलं हे 7वं वर्ष आहे. एक मुलांना खेळण्यासाठी एक म्हणजे काय बोलतात त्या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी अतिशय असं नियोजनबद्ध असं ग्राउंड आहे. या वाडवळ प्रीमियर लीग फक्त वाडवळ लोकांसाठी आहे पण इतर लोकांना यूट्यूबवरती बघण्यासाठी जो आनंद आहे या न सतत आज 7वं वर्ष आहे. काही ना काही आपल्या मुलांसाठी जे खेळाडू निर्माण होतात त्या खेळातून पुढे जाऊ शकतात आणि जे कमिटी आहे दरवर्षी अतिशय मेहनत घेऊन हे स्पर्धा पार पडते कुठलाही वाद न निर्माण करता. हे महत्त्वाचं आहे. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. सगळे मॅच कडे महत्वाची मॅच आहे. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा राहुल धानवा आपल्याशी जॉईंट होतील. धन्यवाद. धन्यवाद सर. जाऊया मॅचच्या दिशेने. धावांची गती जाऊन पोहोचते 6 अंकावरती. 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. आणि राऊत गोलंदाजी करण्यासाठी आहेत प्राईड ऑफ अल्लाळी अँड प्राईड ऑफ पालघर. चांगल्या प्रकारचा या ठिकाणी फटका आहे. ग्राउंड स्ट्रोक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे फॉरवर्ड लेग मध्ये आणि म्हणूनच एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. दुपारचं सत्र जे आपण पाहू शकाल. रखरखत ऊन आहे परंतु क्रिकेट आमचं प्रेम आहे आणि क्रिकेटसाठी काही पण सर्वस्व समर्पण करताना या ठिकाणी क्रिकेटसाठी आपण पाहू शकाल.
चांगल्या प्रकारे हे षटक 7 धावेचं राहिलंय. आव्हान 37 धावेंचं पाहायला मिळतं आणि 7 धावा धाव फलकावरती आहेत. आता 24 चेंडू आणि 30 धावा. क्रिकेटमध्ये मी मागे देखील उल्लेख केला होता की कमी धावसंख्या असली की धावा डिफेंडही होतात आणि ते आपल्या क्रिकेटच्या खेळावरती अवलंबून आहे. कारण रन बॉल धावा देखील होत नसतात, झाल्या नव्हत्या हे देखील आपण पाहिलं होतं साऊथ आफ्रिका टीमला जेव्हा T20 वर्ल्ड कप झाला होता भारतीय संघासमोर. म्हणून हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या घटना मात्र घडतात. धर्मेश पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2 मधील पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. धवनची गती 8 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सुंदर आज क्रिकेटचं ऍटमॉस्फिअर आपण पाहू शकाल या उमरोळीच्या मैदानावरती. अतिशय सुसज्ज असं हे मैदान जे पाहायला मिळतंय. प्रत्येकाला वाटतं की या मैदानाचा मी हिस्सा बनावं, मग एक क्रिकेटपटू म्हणून असावं, एक समालोचक म्हणून असावं, एक गुणलेखक म्हणून असावं, एक प्रेक्षक म्हणून असावं. अर्थात प्रत्येकाला हवंसं वाढणारं मैदान अर्थात हे उमरोळीचं मैदान आहे. ही क्रिकेटची पंढरी आहे. येथूनच व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात झाली होती. चौकार आला आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या अंकावरती. 12 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 9 या धावसंख्येवरती खेळताना कल्पकची खेळी ही पाहायला मिळते. ऍज अ बॅटर ओपनिंग पेअर. पुढील बॉल चांगला फटका या ठिकाणी सॉफ्ट हँडेडली फटका खेळलेत. सेफ मध्ये खेळायचं होतं. क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा जरूर परिपूर्ण करताना पाहायला मिळेल. तर म्हणजेच फलंदाज कल्पकला आपण पाहू शकाल फलंदाजी करताना. सामना क्रमांक 4 जिथे टार्गेट आहे 37 धावेंचं. पाटील सेना केळवे या टीम समोर. कल्पक पाटीलचा हा फटका फसलाय परंतु सेफ लँडिंग हे पाहायला मिळते. लँडिंग सेफ असणं आवश्यक असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. चेंडूची आणि ती लँडिंग सेफ पाहायला मिळाली. एक धाव मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 15 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 15 रन्स. आव्हान आहे 37 धावेंचं. याही वेळेस चांगला बॉल आणि यावेळेस विकेटचा बॉल पाहायला मिळतोय. कॉट बिहाइंड. विकेट क्रमांक 1. धन्यवाद टीजे. थँक यू व्हेरी मच. विकेट मिळालाय. आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुष्कर महेश पाटील फलंदाजी करण्यासाठी 1 डाऊन मॅन म्हणून पाहायला मिळत आहेत. संतोषजी पाटील सर या ठिकाणी ऍज अ स्कोरर म्हणून कार्य करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूंची नावं ही त्यांना अगदी मुखोद्गत आहेत आणि म्हणून मी उल्लेख केला होता की हे मैदान आणि संतोषजी पाटील सरांचा आवाज हे मैदान अपूर्ण वाटतं. आणि फक्त बघा काही क्रिकेटपटू पंच समालोचक हजेरी लावण्याचं कार्य करतात परंतु मी सन्माननीय संतोष पाटील सरांना नेहमी पाहतो 100% योगदान देतात. मग स्पर्धा कुठेही असू द्या, कुठल्याही मैदानावरती असू द्या, नेहमीच त्यांचं योगदान हे अमूल्य राहतं आणि म्हणूनच आज त्यांचं एक विशिष्ट स्थान आहे. आणि ते या ठिकाणी आपण पाहू शकाल 18 चेंडू आणि समोर लक्ष आहे 21 धावेंचा. 18 चेंडू 21 धावा. सामना रंगतदार होईल. बघा जेव्हा मोठी धावसंख्या असते तेव्हा देखील सामना अंतिम षटकापर्यंत गेला होता आणि जेव्हा सामना लो स्कोरिंग होता तेव्हा देखील सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला होता. ही खासियत आहे या स्पर्धेची. वाडवळ प्रीमियर लीग 7 वर्षांची परंपरा
आपण या ठिकाणी जोपासतोय. हर्षिक राऊत आलाय गोलंदाजी करण्यासाठी. चांगला फटका बिटवीन द गॅप आहे. थर्डमॅन कडे बॉल चाललाय आणि या चेंडूवरती 2 धावा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न राहिला आणि तो योग्य पद्धतीने पाहायला मिळतोय. सिंगल डबलचं महत्व देखील खूप काही सांगून जातं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच साध्य करताना हे फलंदाज पाहायला मिळत आहेत. लक्ष छोटं आहे आणि चांगल्या गेम प्लॅनिंगने हा संघ पुढे चाललाय. हर्षिकला चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स घ्यावे लागतील, धावा रोखावे लागतील. कमी गतीचा बॉल आहे. ऑन साईडला फटका खेळले, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू वेगवान होता. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. चांगला फटका ॲज शार्प ॲज अ निडल हा फटका पाहायला मिळाला. बाणासारखा वेगवान होता आणि बाणासारखा तीक्ष्ण होता आणि हा चौकार आपल्या नाविक करताना संघाची धावसंख्या 22 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 22 रन्स. पहिला चेंडू 2 धावा आणि दुसरा चेंडू चौकार. 22 वरती हे धावफलक पाहायला मिळते. पुष्कर यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळाला. रॉंग वन डिलिव्हरीचा वापर करताना गोलंदाज पाहायला मिळते. ऑफ ब्रेक चा वापर केला होता. 1 धाव मिळाली या चेंडूवरती आणि धावगती 23 या अंकावर जाऊन पोहोचताना 23 धावा आतापर्यंत पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ होतोय. षटकामधील 4था बॉल. कमी गतीचा बॉल आहे या ठिकाणी. हलक्याशा हाताने ग्राउंड स्ट्रोक आहे ऑन साईडला. एकच धाव त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण करण्याचा प्रयत्न राहिला. 24 वर धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे पाटील सेना केळवे या टीमचं. 37 धावेंचा पाठलाग करण्यासाठी आतापर्यंत संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत, कल्पक आणि पुष्कर. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा यावेळेस फॉरवर्ड टप्प्याचा बॉल होता. 1 धाव जरूर पुन्हा एकदा मिळेल वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्राकडे आणि एकाच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड होताना हे फलंदाज पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलचा खेळ सुरू आहे आणि धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. 25 रन्स. 25 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलाय हा षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय 31. आता फक्त 6 धावेची गरज. चेंडू आहेत 12 चेंडू 6. आता 12 चेंडू आणि फक्त 6 धावेची गरज आहे. कुशल येतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या बॉलवर 1 धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि 1 धाव परिपूर्ण होते. धावगती जाऊन पोहोचते 32 अंकावरती. 11 चेंडू आणि 11 चेंडू मागे 5 हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. सामना क्रमांक 4 पाटील सेना केळवे आणि आई एकविरा एंटरप्राइजेस अल्लाळी. हलक्याच्या हाताने सेन्सेशनल क्रिकेट सुरू आहे. मागणी तसा पुरवठा करताना हे फलंदाज पाहायला मिळत आहेत. 2 धावा मिळतील चेंडूवरती आणि या 2 धावेने 34 धावा स्कोर बोर्ड वरती. इथून समोर लक्ष आहे 3 धावेंचं. 34 रन्स. ओनली अँड ओनली 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. 3 धावेची गरज आहे. पुन्हा कुशल यावेळेस दांडी गोल. क्लीन बोल्ड. बॅटर आउट. विकेट क्रमांक 2.
12 चेंडू मागे 22 धावेची खेळी करताना पाहायला मिळाले बॅटर कल्पक पाटील. चांगली बॅटिंग त्यांनी केली, चांगले योगदान दिलं आपल्या टीमसाठी आणि ते बाद झालेत असं म्हणतात ना, अ गुड वर्क नेव्हर अ लॉस्ट. चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं आणि हे पाहायला मिळतंय. कौस्तुभ राऊत येत आहेत न्यू बॅटर, 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. पुढील बॉल, कुशलचा चेंडू होता, हलक्याशा हाताने पुश केला, पुश करो खुश रहो आणि हा बॉल चाललाय कव्हर पॉइंटला. 4 धावा देऊन विजयाचा चौकार पाहायला मिळतोय आणि हा सामना आपल्या नावी करताना पाटील सेना केळवे संघ अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स.